स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख एक पत्थर तो तबीयत से. गिरीश कुबेर. आपण शक्तिमान असल्याच्या आविर्भावात मुसंडी मारत येणाऱ्या शत्रूला धूळ चारण्यासाठी ताकदीपेक्षाही जिगर असावी लागते. 83 वर्षापूर्वी पुतीन महाशयांचे पूर्वज स्टालिन यांनी अशी जिगरबाजी लोकांकडून माती खाल्ली आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होईल. वेग दिवसाला सरासरी तब्बल 50 चौरस किलोमीटर अशी किमान 100 वर्ष काय म्हणता येईल इतक्या वेगाने प्रसारण पावणाऱ्यास रशिया हे त्याचं उत्तर. 16व्या शतकातल्या इव्हान द टेरिबलपासून ते पुतीन द हॉरिबलपर्यंत रशिया नामक देशाचा विस्तारवाद असा अखंड सुरू आहे. ताजी युक्रेन विरोधातली मोहीमची याच रक्तात भिनलेल्या विस्तारवादी धोरणाचा परिपाक. या विस्तारवादातून 1900 शतकाच्या आसपास त्यातून एक अस्ताव्यस्त पसरलेला देश तयार झाला. आपल्या विस्तार ताकदीची चांगलीच मस्ती या देशाला होती. म्हणूनच माझ्या सीमांचं रक्षण करायचं तर मला त्या वाढवण्याखेरीज पर्याय नाही, असं मिजासखोर विधान कॅथरीन द ग्रेट करू शकली. तिच्याच काळात रशियाच्या जवळपास 5,20,000 चौरस किलोमीटर इतका महाप्रचंड विस्तार झाल्याची नोंद आहे. त्यावेळी किती मोठा असावा हा देश, तर पृथ्वीवरच्या एकूण भूमीतली 1/5 जमीन या देशाची आहे. पण इतका अगडबम आकार वाढून रशियाला काय मिळालं? ज्या पाश्चात्य देशांना तो पाण्यात पाहत होता त्यांना रशिया मागे टाकू शकला नाही. याची उत्तर शोधताना पीटर द ग्रेट, साम्यवादाचा उदय, रशियन राज्यक्रांती, मिखाईल गर्बोचेव यांचे परिस्त्रोइका, ग्लोस्नोस्त वगैरे इतिहासात जायची काही गरज नाही. तरीही त्या इतिहासाचा एक चतकोर अंश आठवावा असा. तो लढाईशी संबंधित आहे. पण ती लढाई विस्मरणात गेलेली आहे. त्या लढाईची ही गोष्ट ती स्टॅलिनची आहे. साधारण 1939च्या आसपासची ही घटना. तोपर्यंत रशिया हा सोव्हिएत महासत्ता बनलेला होता. पहिलं महायुद्ध संपलेलं होतं. दुसऱ्याचं नुकतंच तोंड फुटत होतं. पण त्याची झळ रशियाला लागायला बराच वेळ होता. त्याही आधी काही वर्ष उत्तर चीनमध्ये एका बलाढ्य स्फोटात एक महत्त्वाचा पूल पाडला गेला. चीनमधल्या असंतोषाची पार्श्वभूमी त्या घटनेला होती. त्यामुळे चीनमधल्या अंतर्गत वादातून हा स्फोट घडवला गेल्याचं मानलं गेलं. सर्वांना ते पटलं देखील. पण सत्य हे होतं की हा स्फोट घडून आणला होता प्रत्यक्षात जपाननं. तो करवणारे सर्व चीनी भासतील अशी चोख व्यवस्था केली गेलेली. त्यामुळे प्रत्यक्षात त्यावेळी जपान नामानिराळा राहिला. पण हे जपाननं का केलं? कारण मांचुरिया प्रांतात घुसखोरी करण्यासाठी त्या देशाला काही कारण हवं होतं. आज अनेकास माहीत नसेल, पण त्या काळात जपाननं केलेल्या ओजापती या प्रत्यक्षात हिटलरलाही मान खाली घालायला लावतील इतक्या भयानक आहेत. तर चीननंच कागाळी केल्याचं कारण पुढे करत जपाननं मांचुरियावर हल्ला केला. स्टालिन याला ही पद्धत भयंकर आवडली. पुढे अनेक देशांनी आणि नेत्यांनी स्वदेशातही या मार्गात अवलंब केला. हे वर्तमान वास्तव्य चाणाक्ष लक्षात घेतीलच. पण त्याही आधी तिचा वापर करणारा नेता म्हणजे हिटलर. त्यावेळी झालं असं की जर्मनीतल्या एका दूरसंचार मनोऱ्यावर हल्ला होऊन तो पाडला गेला. हिटलरनं बोभाटा केला पोलंडच्या नावानं. पोलिश फौजांनी हे कृत्य केलं असं सांगत त्याच्या नावे ठणाणा करत हिटलरनं पोलंडवर सरळ हल्ला केला. प्रत्यक्षात हा मनोरा पाडलेला होता तो जर्मन फौजांनीच. त्यांना पोलंडमधील घुसखोरी करण्यासाठी काही कारणच हवं होतं. हे कारण हिटलरनं स्वतःच तयार केलं. पोलंडवर हल्ला केला. ही दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात असा खोटेपणा त्यामागे होता. जपानच्या सर्व हुकुमशाह प्रवृत्तीच्या नेत्यांना हा असा खोटेपणा नेहमीच मोहवतो. स्टालिन त्याला अपवाद नव्हता. त्याला वाटलं जपानला जे जमलं आणि हिटलरनं जे करून दाखवलं ते आपल्याला का करता येणार नाही. या उद्देशानं तो आपल्याच देशाचा नकाशा पाहू लागला. हा नवा प्रयोग करण्यासाठी त्याला देश सापडला. त्या देशाच्या उत्तर टोकापासून अगदी हाकेच्या अंतरावर जेमतेम 20 किलोमीटर त्या देशावर त्याची नजर गेली. पण घुसायचं कसं? कारण जर्मनीप्रमाणेही त्या देशानं रशियाशी ना युद्ध करार केलेला आणि मुख्य म्हणजे 1917 सालीच या दोन देशांनी आपापल्या सीमा नक्की करून घेतलेल्या. त्याचं पावित्र्य उभयंतांनी जपायच्या आणाभाकाही घेतलेल्या. पण स्टालिनला काही राहावेना. त्यानं त्या देशाला निरोप पाठवला, आपण भूगोलाचं काही करू शकत नाही. लेनिनग्राड तर मी काही हलवू शकत नाही, पण त्यापासूनच आंतरराष्ट्रीय सीमेचं अंतर मात्र निश्चित कमी करू शकतो. त्या देशाला काय ते कळालं. खरं तर स्टॅलिनविषयी कोणाच्याही मनात कसलाही संदेश नव्हता. हा गृहस्थ काहीही करू शकतो याची जाणीव होती आसपासच्या सर्वांना.
त्यामुळे त्यापासून सर्वच सावध होते. या गृहस्थाला लोकशाहीची चाळ नाही, दिल्या शब्दाला मान राखायचा नाही हे सर्वांनाच माहीत होतं. पण ते माहीत असून करणार काय हाही प्रश्न होताच. हे अंतर कमी करायचं भाष्य करून त्यानं आपल्या मनात काय आहे हे दाखवून दिलं होतं. त्यामुळे आसपासचे देश सावरून बसले. जमेल तितकी स्वतःच्या संरक्षणाची तयारी करायला लागले. तिकडे युरोपात दुसरं महायुद्ध तापू लागलेलं, सर्वांना त्याच्या झळा बसू लागलेल्या. पण हिटलरशी ना आक्रमण करार झाल्यानं स्टालिन मात्र निवांत होता. म्हणजे परिस्थिती अशी की स्टालिन शांत आणि या आसपासच्या देशात मात्र अस्वस्थता. लवकरच तिचा भंग झाला. त्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात रशियाच्या उत्तर ध्रुवाजवळील सीमेवर बॉम्ब हल्ला झाला. अनपेक्षित होता तो, कारण महायुद्ध काही तिथपर्यंत पोहोचलं नव्हतं. तरी हा बॉम्ब हल्ला कसा, का आणि करवला कोणी? नाही म्हटलं तरी त्यात रशियाचं 5 सैनिक ठार झालं. या प्रश्नाचं उत्तर स्टालिननं दिलं. फिनलंड या देशानं आपल्यावर हल्ला केलाय, आपल्या विरुद्ध युद्ध पुकारलंय असं त्यानं जाहीर केलं. पुढे काय होणार हे नक्की होतं. रशियन फौजा तुफान गतीनं फिनलँडमध्ये घुसल्या. सुरुवातीच्या त्याच्या मुसंडीला चांगलंच यश आलं. थेट हेलसिंकीपर्यंत त्या गेल्या. तिथं गेल्यावर काय करायचं हे स्टॅलिननं आधीच ठरवलं होतं. स्थानिक साम्यवादी नेत्याला त्यानं फिनलँडच्या प्रमुखपदी बसवलं आणि स्वतःचा विजय जाहीर केला. फिनलँडमधील मागास नाझी वृत्तीच्या सरकारचा पाडाव झाला असं तो म्हणाला. एकदा का ही कटपुतळीवर सत्ता विराजमान झाली की आपलं काम संपलं. हे कचकड्याचं सरकार आपल्या तालावर नाचणार याची त्याला कोण खात्री. पण फिनिश जनतेला हे मान्य नव्हतं. स्टॅलिनचा समज होता त्यानं नेमलेल्या साम्यवादी नेत्यामागे फिनलँडमधील कामगार संघटना वगैरे उभे राहतील आणि हे सरकार स्वीकारलं जाईल. त्याचा अंदाज चुकला. या संघटनांनी सामान्य नागरिकावर रशियन फौजांना विरोध सुरू केला. गनिमी काव्यांचा मार्ग त्याने स्वीकारला. उंच झाडं, गवतात किंवा भर रस्त्यात अनपेक्षित ठिकाणी खणलेले खंदक वगैरेतून ते रशियन सैनिकांना टिपू लागले. याची तीव्रता इतकी वाढली की शेकडो रशियन सैनिक त्यात मरू लागले. स्टॅलिनने हैराण झाला. हा टिकली एवढा देश आपल्याला इतकं छळू शकतो हेच त्याला पटेना. पण होत होतं तसं खरं. हा संघर्ष काही संपेना. स्टॅलिनचे किती सैनिक मारले गेले असावेत हा लहानशा देशाच्या प्रतिहल्ल्यात तब्बल 4 लाख. फिनलंडनं दिलेलं चर्चेचं निमंत्रण त्यानं ताबडतोब स्वीकारलं. युद्ध करार झाला. ज्या बलाढ्य स्टॅलिनला समग्र फिनलंडचा घास घ्यायचा होता त्या स्टॅलिनच्या रशियाला उभय देशाच्या सीमेवरचा एक चिंचोळा पट्टा देण्यावर तोडगा निघाला. स्टॅलिनला तो स्वीकारावा लागला. 1998 साली फिनलंडच्या सीमेवरून समोर दिसणाऱ्या रशियाकडे पाहत असताना त्या लहानशा देशाचा हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. स्वतःला असं अजय मानणाऱ्यांचा पराजय झाला की दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. कोण कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. कोण म्हणतं आकाशाला छिद्र पाडता येत नाही. आज त्या स्टॅलिनचा व्लादिमीर पुतिन नावाचा वंशज लहानग्या युक्रेनबाबत या इतिहासाची पुनरावृत्ती करू पाहत असताना युक्रेनियन्स देखील या फिनिश इतिहासाची पुनर्भेट घडवतील काय?